चिंचवड पोटनिवडणुकीनिमित्त नेमकं वारं कोणत्या बाजूने वाहतंय हे समजून घेण्यासाठी आपला आवाजचा कॅमेरा पोहोचलेला आहे वाकड या ठिकाणी। 3 उमेदवार समोर आहेत। या उमेदवारांपैकी कोणत्या बाजूने वारं वाहतंय, स्थानिक लोकांना काय वाटतंय हे समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणचा स्थानिक सर्वे करणार आहोत की नेमकं त्यांचं मत हे कोणाच्या बाजूने आहे। चला तर स्थानिक लोकांकडून समजून घेऊया। काय वाटतंय, नाना काटे, अश्विनी जगताप, राहुल कलाटे? हां, किती वाजणार? नक्की वाजणार। नाना काटे, अश्विनी जगताप त्यांच्या बाबतीत काय वाटतं? सध्या त्यांच्या बाबतीत तर काय नाही, पण आपला राहुल दादा काय शिट्टी वाजणार। बरं, काय अश्विनी जगताप, नाना काटे, राहुल कलाटे 3 उमेदवार आहेत तुमच्या। राहुल कलाटे काम आहे का राहुल कलाटेंचं? व्यक्ती म्हणून कसे आहेत? चांगले आहेत। नाना काटे, अश्विनी जगताप त्यांचं माहित नाही। नाना काटे, राहुल कलाटे राहुल कलाटे। बरं, सांगते चिंचवडचं वारा, हवा, पाणी बरोबर आहे। कोणत्या बाजूने वाहत आहे चिंचवडचं वारा? राहुल दादा। नाना काटे, अश्विनी जगताप नाही, त्यांचं नाही। राहुल दादा फक्त सिटी वाजणार खरा वाजणार आता। माहिती आहे ना मॅडम? मग काय वाटतं उमेदवार कोणता चांगला आहे? आपला तर राहुल दादा आहे वाकड मध्ये। राहुल दादा, हो। बरं, नाना काटे पण आहे, अश्विनी जगताप पण आहे। आपला इथे तो वाकड मध्ये तो राहुल आहे। राहुल कलाटे आहे। बरं, इलेक्शन लागलंय माहिती आहे? चालू आहे। बरं, उमेदवार कोणते आहेत? उमेदवार आता 3 आहेत इथं। 3 आहेत। कोणते? एक अपक्ष राहुल कलाटे, हां, लक्ष्मण जगतापचे मंडळी, हां, परत काटे, नाना काटे। मग काय वाटतं कोणता उमेदवार चांगला आहे? तिन्ही बी चांगले आहेत। तिन्ही बी चांगले। एकाला वाईट म्हणून जमणार नाही ना। परिवर्तन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? व्हायला पाहिजे। परिवर्तन व्हायलाच पाहिजे। मग आता काय तर खालीवर व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही। कारण की गोरगरीब मरा लागल्यात। बरोबर, रोजची रोजीरोटी करावं लागते त्यांना, केल्याशिवाय पर्याय नाही त्यांना। कोणी 5-10 रुपये कोणी देत नाही, स्वतः केल्याशिवाय सर्व नाही आहे त्याला। महागाई भत्ता वाढली, मोलमजुरी करायला गेलं तर कामं नाहीत। असं हातगाड्या बितगाड्या लावल्या, कोणी भाजीपाला केला त्यांना त्रास आहे अतिक्रमवाल्यांचे, त्याचे बी काय तर करायला पाहिजे। बरं, मग आता 2 उमेदवार राहतात, नाना काटे की राहुल कलाटे? आता बघा, दोघांपैकी कोणी सांगू शकता येत नाही, कसं आपण सांगू शकत नाही तसं। राहुल कलाटेंचं काम कसं आहे? त्यांचं तर पहिल्यापासूनच चांगलं आहे। राहुल कलाटेंचं काम आज 40 वर्षापासून मी ओळखतो त्यांना, त्यांच्या वडिलापासून 100% ते चांगले आहेत। राहुल कलाटे, हो। सांगते चिंचवडचं वारं काय झालं? इलेक्शन लागले माहिती आहे का? हो, माहिती आहे ना। मग काय वाटतं, अश्विनी जगताप, नाना काटे की राहुल कलाटे? राहुल दादा। राहुल कलाटे का बरं? कामं जास्त कामं केलेत। एक व्यक्ती म्हणून राहुल कलाटे कसे? हां, व्यक्ती म्हणून चांगले व्यक्ती, चांगले। मग काय वाटतं, शिट्टी वाजणार? तर चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये वारं कुणाच्या बाजूने वाहतंय हे जाणून घेण्यासाठी आपण आत्ता होतो कलाटेंचा बालेकिल्ला असणाऱ्या वाकड या ठिकाणी। या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तुम्ही जाणून घेतलेल्याच आहेत। आता पाहणं हे गरजेचं आहे की 26 फेब्रुवारीला मतदान कुणाच्या बाजूने होते आणि 2 मार्चचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार आहे। या सगळ्या घडामोडींवर आपला आवाजचं लक्ष असणारच आहे। कॅमेरामॅन भानुदास हिवराळेसह मी विजया वामन, आपला आवाज।